नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे महागाई आणि बेरोजगारीची 12 वर्ष. आज बघा, मोदींना 12 वर्ष पूर्ण झालीत म्हणून आज भाजपवाले पेढे वाढत आहेत आणि नेहरूंचा विक्रम मोडीत काढला म्हणून खुश झाले आहेत. परंतु जे आपले पंडित जे आहेत नेहरूजी, यांची कारकीर्द वेगळी होती आणि मोदींची कारकीर्द वेगळी आहे. ज्यावेळी नेहरू पंतप्रधान बनले त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि ब्रिटिशांनी बरंचसं काही लुटून नेलं होतं आणि त्यांना देशात ते परत मिळवायचं होतं आणि देशाचं वैभव त्यांना परत मिळवून द्यायचं होतं. त्यासाठी ते काम करत होते. परंतु त्यानंतर काही वर्ष काँग्रेसने सत्ता केली, 50-60 वर्ष. मध्ये एकदा भाजपला देखील सत्ता मिळाली होती. तरी देखील काँग्रेसने बराचसा विकास केला आहे देशाचा. परंतु ज्यानंतर मोदींच्या हातात सत्ता आली 2014ला, त्यानंतर मात्र सुरुवातीची काही 4-5 वर्ष चांगली गेली. मात्र नंतरच्या काळात खूपच त्रास झाला. नंतर कोरोना आला, मोदींनी नोटबंदी केली. नोटबंदीत तर खूप प्रॉब्लेम झाला लोकांना. रात्री रांगेत उभं राहायला लागलं. परत नोटांचा तुटवडा जाणवू लागला आणि त्या काळात त्यांनी 500-1000च्या नोटा कॅन्सल केल्या. खूप काही सांगण्यासारखं आहे म्हणजे 12 वर्षात. त्याचबरोबर नंतर लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये तर लोक चालत जाऊन थकले गावाला आणि अर्ध्या रस्त्यातच त्यांनी जीव सोडला. म्हणजे खूप त्रासदायक होतं ते लॉकडाऊन. त्यानंतर मोदींनी आत्ता जे इराण अमेरिका लढाई झाली त्यात देखील लोक कंटाळले आणि वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईमुळं सर्व जनताच त्रस्त आहे. तसेच मोदींच्या राज्यात फक्त जनताच नाही तर नेते देखील नाराज आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना देखील ते ईडीच्या नोटिसा पाठवून हैराण करत आहेत. तसेच त्यांचा न्यायव्यवस्थेवर देखील दबाव आहे. तसेच विरोधी पक्ष जर एखादा जास्त नेता आवाज करायला लागला तर त्याला ईडीच्या नोटिसा पाठवून त्याला हैराण करतात. तसेच त्यांचे विरोधी पक्ष फोडण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे जनताच नाही तर विरोधी पक्षातील नेते देखील त्यांच्यावर नाराज आहेत. तसेच नीटचा जो पेपर फुटीचं प्रकरण झालं आहे त्याच्यामुळे तरुण लोक आणि विद्यार्थी लोक देखील त्यांच्यावर नाराज आहेत. आता 4-5 दिवसापूर्वीच तरुण रस्त्यावर उतरले होते मोदींच्या सरकारविरोधात आणि त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. म्हणजे मोदींच्या राज्यात कोणीच खुश नाही. शेतकरी देखील नाराज आहेत. कारण कधी दुष्काळ आणि अवकाळी पाऊस याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं आणि एक कर्जमाफी देखील वेळेवर देत नाहीत. त्याच्यामुळे शेतकरी देखील नाराज आहेत. तसेच मोदींच्या राज्यात आता फक्त जनताच नाही तर विद्यार्थी आणि शेतकरी हे सर्वच नाराज आहेत. म्हणून आम्ही या विषयाचं नाव दिलं आहे की महागाई आणि बेरोजगाराची 12 वर्ष. धन्यवाद मित्रांनो. मी आता तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. धन्यवाद.